तुम्हाला माहिती आहे का, या जगात अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या मिळवणे जवळजवळ अशक्य आहे? तुम्ही त्यापैकी कोणकोणत्या मिळवलेल्या आहेत? एका संस्कृत सुभाषिताच्या माध्यमातून पाहूयात. नरत्वम दुर्लभम लोके विद्या तत्र सुदुर्लभा, शीलम च दुर्लभम तत्र विनय तत्र सुदुर्लभः. नरत्वम दुर्लभम लोके म्हणजे मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. विद्या तत्र सुदुर्लभा, त्यातही शिक्षण विद्या मिळणे आणखी अवघड असते. शीलम च दुर्लभम, त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण. तत्र विनय तत्र सुदुर्लभः, आणि एवढे सगळे असूनही नम्रपणा असणे मात्र फारच विरळ आहे. नरत्वम दुर्लभम लोके म्हणजे मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. आपल्याला माहिती आहे की 84 लक्ष योनी पार केल्यानंतर मग व्यक्तीला मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळे या जगामध्ये जेव्हा आपण मनुष्य म्हणून जन्म घेतलेला आहे त्यावेळी सगळ्यात पहिले आपण समजून घ्यावं की पहिली पायरी म्हणजे नरत्व. हा मनुष्य जन्म मिळणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. कित्येक करोडो जीवांमधून हा मनुष्य जन्म आपल्याला जो मिळालेला आहे ती म्हणजे आपल्या भाग्याची पहिली पायरी आहे. त्यानंतर विद्या तत्र सुदुर्लभा, ज्ञान मिळणे आणखी कठीण. पण आता केवळ जन्म मिळाला मनुष्याचा मग तो पुरेसा नाही, तर मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर विद्या किंवा खरे ज्ञान मिळवणे त्याहूनही कठीण आहे. शीलमच दुर्लभम तत्र, चारित्र्य जपणे तर अगदी दुर्मिळ. ज्ञानी असूनही त्यासोबत शील जपणारे व निष्कलंक चारित्र्य जपणारे लोक जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत. आणि एवढं सगळं असताना विनय तत्र सुदुर्लभः, विनय म्हणजे विनम्रता. आता विनम्रता हा अत्यंत दुर्मिळ गुण आहे. म्हणजे मनुष्य जन्म आहे, चांगले शिक्षण मिळालेले आहे, चांगले चारित्र्य आहे, आणि या सगळ्याच्या सोबत जर व्यक्ती विनम्र नसेल तर या सगळ्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे विनय, नम्रता. सर्व काही तुमच्याकडे असूनही नम्र राहणे हेच खऱ्या महापुरुषाचे लक्षण आहे, असे या सुभाषितामध्ये सुभाषितकाराला म्हणायचे आहे. मित्रांनो, मनुष्य जन्म आपल्याला आपल्या भाग्याने मिळालेला आहे. आता विद्या आणि विनयाने तो सार्थ करणे आपल्या हातात आहे. तुमच्या मते या 4 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी वैदिक विचारांसाठी वैदिक विजडम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.